छत्रपती संभाजीनगर मधला महिला अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी अत्याचार करणाऱ्यांवर 7 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। लोकशाही मराठीनं खरं तर ही बातमी दाखवलेली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। विवाहितेला घरात डांबून 17 ठिकाणी चटके देण्यात आलेले होते। फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर महिला अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी अत्याचार करणाऱ्यांवर 7 जणांवर खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीनं खरं तर ही सगळी बातमी जगासमोर आणलेली होती, महाराष्ट्रासमोर आणलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। अत्याचार करणाऱ्या 7 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विवाहितेला घरात डांबून 17 ठिकाणी चटके देण्यात आलेले होते। फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर आता मात्र 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। लागवीच्या आपण पाहताय राज्यभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना या समोर येत आहेत। मात्र लोकशाही मराठीनं एक बातमी प्रदर्शित केल्याच्या नंतर या विवाहितेला, या पीडितेला एकीकडे न्याय मिळत आहे। कारण महत्वाचं म्हणजे या महिलेला पैशासाठी त्रास दिलेला होता, म्हणजेच मानसिक छळ केला होता, शारीरिक छळ केलेला होता आणि जी इलेक्ट्रॉनिक शोल्डरिंग गन असते, म्हणजे विद्युत उपकरण जोडण्याची जी गन असते, तर तिनं तिला चटके दिलेले होते। म्हणजे एवढा जो धक्कादायक प्रकार होता तो फुलंब्रीमध्ये समोर आलेला होता। फुलंब्री म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका। मात्र महत्वाचं या ठिकाणी पाहायला गेलं तर या विवाहितेला त्रास देणाऱ्या 7 जणांविरोधामध्ये फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। कारण लोकशाही मराठीनं या विषयाला वाचा फोडल्याच्या नंतर या महिलेला आता दिलासा मिळत आहे। आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर ही नक्कीच खेदजनक बाब आहे। अशा वेळेला बहुतांश वेळा या प्रकरणांना पोलीसही पाहत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत। मग लोकशाही मराठीनं जेव्हा ही बातमी दाखवल्याच्या नंतर आता या पीडितेला न्याय मिळतो आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे अत्याचार केलेले आहेत, ज्यांनी हा त्रास दिलाय, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। लागवीजी सचिन, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अपडेट घ्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।